ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। एका 19 वर्षाच्या तरुणावर सराईत गुंडाच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये 7 दिवसांपूर्वी घडली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणी अद्यापही मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। अंबरनाथ येथे राहणारा तेजस वडनेरे हा तरुण 13 जानेवारी रोजी रात्री 10च्या सुमारास उल्हासनगरमधील सेंट्रल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंजाबी कॉलनीत येथे त्याच्या मावशीकडे जेवायला जात होता। त्यावेळी त्याच्यावर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केलाय। या 8 ते 10 जणांच्या टोळक्यामधील आरोपी वैभव खरे, प्रेम सिंग, अविनाश गुंजाळ आणि पियुष यांनी मिळून तेजसवर कोयता व तलवारने धारदार शस्त्रांनी तेजसवर वार केले। तेजस याला वाचवण्यासाठी गेलेल्या मित्रांना बंदुकीचा धाक दाखवून कोणी वाचवण्यास आला तर त्यालाही जीवेठार मारण्याची धमकी दिली। या जीवघेण्या हल्ल्यात तेजस हा गंभीर जखमी झाला असून त्याला कल्याणच्या द होप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी अद्याप मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचं तेजसच्या आईने सांगितलंय। माझं नाव तेजस गोपाल वडनेरे, मी अंबरनाथ इथे राहतो। आणि आपल्याबरोबर काय घटना घडली आणि कधी घटना घडली होती? मी माझ्या मावशीच्या घरी चालला होता जेवण करायला उल्हासनगरला। तिथे कधी 13 तारखेला रात्री 10 वाजता जेवण करायला चालला होता। तर तिथेच मध्ये मला पोरगे लोकांनी बघून मला मारहाण करायची चालू केलं डायरेक्ट। कोण पोरं होते, किती पोरं होते? ते लोक होते 8-9 जण होते। त्यांच्यामधले 4-5 जणांचं नाव माहिती मला। एकाचं नाव प्रेम सिंग, वैभव खरे, अविनाश गुंजा आणि पियुष। आणि ते लोकांनी मला बघितल्याच मारायचे चालू केलं। जीवातून म्हणजे असं बोलत होते की तुझा आज मर्डरच खाऊ, मर्डरच खाऊ तुझा असं। आणि त्यांच्याकडे शस्त्र कोणते होते? कोयता होता, तलवारी होत्या, अजून काय बोलता हे पण होती, काय बोलता गन पण होती त्यांच्याकडे। तर मला सोडायला येत होते ना माणसं लोक, ते लोकांना गन दाखवून घाबरवत होते। ते लोक बोलताय मध्ये नको येऊ नाही ठोकून देणार असं। तलवारीने कशापटे मारलं? हातावर मारलं, डोक्यावर मारले, पाठीवर मारले, पायांवर मारले, बरगेण्यांवर मारले माझ्या। अजून काय बोलता नाकाचं फ्रॅक्चर झालंय माझं। नाकाची डोक्यावर पण, डोक्यामध्ये पण थोडं रक्त राहिले, जमा झाले। अजून मला तिथे माझा मित्र आला होता एक, त्यांनी वाचवलं पोलिसांकडे घेऊन गेला आम्हा लोकांना। अजून एक आरोपीला पकडलं पण होतं आम्ही लोकांनी, आरोपीला जमा पण केलं होतं। पोलिसांनी काही कारवाई नाही केली त्याच्यावर। सेंट्रल पोलीस स्टेशन 3 नंबर। तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली याबद्दल? हो केली होती। आरोपीला सोबत घेऊन गेले होते आम्ही लोक, पण तेव्हा पण ते लोकांना सोडून टाकलं, त्या लोकांकडून पैसे घेऊन। तक्रार वगैरे केली याबद्दल? आतापर्यंत 7 दिवस झाले, आतापर्यंत काहीच नाही केलं ते लोकांनी। तुमची पोलिसांकडे काय मागणी आहे? माझी मागणी आहे की ते लोकांवर लवकर कारवाई व्हायला पाहिजे, जास्त व्हायला पाहिजे। असे गुंडगर्दी चालू आहे त्याची इथे। त्या लोकांना म्हणजे सपोर्ट आहे पॉलिटिशियन हे लोकांचा। मी वंदना गोपाल वडनेरे, तेजस वडनेरे माझा मुलगा आहे। माझ्या मुलाला 8 दिवस झाले, इतकं लागलंय, पोलीस कारवाई काहीच करत नाहीये। त्याला आम्ही 3 हॉस्पिटल फिरवले, कलवा, सायन आणि सेंट्रलला सारखे चक्रा मारतोय। ते साहेब आमची तक्रार नोंद करतच नाहीये। आणि माझा पोरगाला इतकं लागून तो स्वतः गेला, आरोपी सोबत असताना त्याच्यावर एकही कारवाई केली नाही त्यांनी। आणि माझ्या मुलाला आताही इतका त्रास होतोय, 1 रुपये पण बघायला आलं नाही। पोलीस स्टेशनचे सगळे बोलतात करू आम्ही, आता 8 दिवस झाले, अजून आमची लेखी काहीच लिहून घेतलेली नाहीये त्यांनी। तुमच्या मुलावर काय हल्ला झाला? माझ्या मुलावर कोयता मारला गेलाय। आणि माझा मुलगा बहिणीच्या घरी जेवण करायला चालला होता, त्या मुलांनी पाहिल्याबरोबर हत्यारे घेऊन आले आणि 8-9 पोरांनी मारलं। आणि 4 आरोपींचे नावं माहिती आहे त्याला, अजूनही ते पोलिस काही करत नाही त्याच्यावर कारवाई। आणि मला न्याय मिळून द्यावा, यांनी माझ्या मुलाला इतकं मारलंय, त्याच्याबद्दल त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। माझ्या मुलाला आज मी नसतं वाचवलं, माझा मुलगाला ते खलास करायचा प्रयत्न केला त्यांनी।
पोलिसांकडे काय मागणी आहे तुमची? माझ्या मुलाला न्याय मिळून द्यावा. त्याचं इतकं जीवापासून मारण्याची धमकी अजूनही देता येते. कुठे भेटलं की त्याला मारू, आणि दुसरे मित्र बोलतात की त्याला कशाला तुम्ही सोडलं, पूर्ण खलास करायचं होतं ना. अजूनही धोका आहे माझ्या मुलाला. तर मी पोलिसांना पण विनंती करते की माझ्या मुलाचं रक्षण करा आणि माझ्या मुलाला न्याय मिळवून द्या. निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.